येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुभाष पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी मिळणार नसल्याचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी म्हटले आहे। शहरातील गणपती मंडळांना भेटी देण्यासाठी खासदार सुरेश म्हात्रे हे बदलापूरमध्ये आले असताना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना म्हात्रे यांनी सदरचे वक्तव्य केले आहे। मुरबाड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी मिळण्यासाठी महाविकास आघाडीकडून रस्सीखेच सुरू असून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वंडेरे यांनी उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। पक्षात तसेच लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पदाधिकारी यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी सांगितले असल्याने बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वंडेरे यांना ही उमेदवारी निश्चित होणार असल्याचे बोलले जात आहे। आणि मग येणार कोण? जुने अनेक कार्यकर्ते आहेत। मग किसन कथोरे साहेब येणार तर गोटराम पवार येणार, नक्की कोण? सुभाष पवार नाही, सुभाष पवार आहे तर घेणार नाही पक्षात। एकदम स्पष्ट सांगतो मी, सुभाष पवारांना लोकसभेच्या अगोदर कॉलही केला होता, पवारसाहेबांनी बोलवलंही होतं, परंतु सुभाष पवारांनी एकदम कट्टरतेने पक्षाच्या विरोधात काम केलं। तुम्हाला माहीत असेल, कोरोनासारख्या काळावधीत जेव्हा सुभाष पवार जी मरणाची वेळ आली होती त्यावेळेस पवारसाहेब त्यांना आठवले, बरोबर आहे ना, आणि पवारसाहेबांनी मदत करून हॉस्पिटलचे सगळे करून ना ते वाचले। आणि जेव्हा लोकसभा निवडणूक आली तेव्हा पवारसाहेब नको आहेत त्यांना, तेव्हा भाजपा हवी आहे, मग आता कशाला? आणि बरं, त्यांच्यावर तुम्ही काय विश्वास ठेवू शकता का ते आमच्यासोबत राहतील भविष्यात? राहूच शकत नाही। कोण असेल नवीन चेहरा आपल्याकडून? नवीन चेहरा काय नाही, आमचे जुने चेहरेच आहेत। पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ज्यांनी खूप मेहनत केली, आपण पाहिलं असेल लोकसभेत जे आपण यश संपादन केलं, हे सगळे पक्षाच्या लोकांनी कामं केलेली आहेत। ह्या सगळ्या लोकांनी आमच्या विरोधात कामं केलेली आहेत, त्याच्यामुळे ऑलरेडी पक्षाकडे चेहरे आहेत। 3-4 लोक आमचे इच्छुक देखील आहेत, शैलेश वंडेरे देखील आहेत बदलापूरमधून, मुरबाडमधून देखील 3 लोक इच्छुक आहेत, त्याच्यामुळे नवीन चेहऱ्याचा काय प्रश्न आहे? प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।